Sir, please proceed. हॅलो गाईस, होप तुम्हाला स्क्रीन ही विजिबल आहे. Yes, sir. हॅलो हॅलो Yes, yes. हॅलो Yes, you are audible, Dhananjay, sir. ओके, चालेल. सो गाईज, आजचा आपला दुसरा दिवस आहे. ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईन अँड व्हिडिओ एडिटिंगचा डेमो सेशनचा. ठीक आहे, जसं की आपण काल बोललो होतो त्याबद्दल म्हणजे डिस्कस करूयात. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपल्या सिलेबसला हा काय पार्ट राहणार आहे. ठीक आहे, तर गाईज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे एक एक सॉफ्टवेअर थ्रू घेऊन जातोय. ओके, तर फर्स्ट जो आपला सॉफ्टवेअर राहणार आहे गाईज तो राहणार आहे अडोबीचा इलास्ट्रेटर. ठीक आहे, तर गाईज त्यामध्ये सगळ्यात आधी तर आपण म्हणजे इलास्ट्रेटर काय असते, ठीक आहे, सॉफ्टवेअर काय असते, त्याचा इंटरफेस कसा असते ते सगळं बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्येच त्याचा इंटरफेस बघितल्यानंतर त्याचा वर्क स्पेस हा कसा कस्टमायझेशन करता येतो. ठीक आहे, एक्झॅक्टली त्यात काय टूल्स असतात ते कम्प्लीट असं बघणार आहोत. त्यामध्ये म्हणजे आपण स्टार्टिंग करूयात सिम्पल टूल्स सोबत. ठीक आहे, सिम्पल टूल्स मध्ये आले शेप टूल्स, पेंट टूल्स. ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट टूल. ओके, तर असे करून आपण एक एक टूल्स करून सगळं आपण शिकणार आहोत. ठीक आहे guys? त्यानंतर सपोज आम्ही शेप टूल बद्दलही तुम्हाला सपोज सांगायचं झालं तर त्यामध्ये रेक्टँगल टूल येतो, पॉलिगॉन टूल येतो, त्यानंतर सर्कल येतो. ठीक आहे, त्यानंतर ट्रायंगल्स येतो, त्यानंतर मग असे म्हणजे लाईक पॉलिगॉन. ओके, त्यानंतर स्टार टूल. ओके, तर असे भरपूर जे टूल्स आहेत ते शेप टूल्स मध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर काहीच आपण पेंट टूल आणि ब्रश टूल शिकणार आहोत. एक्झॅक्टली. ठीक आहे, पेंट टूल मध्ये एक्झॅक्टली कुठल्या टाइप्स आणखी त्यात सब टाइप्स आहेत. ठीक आहे, तर ते आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर मग गाईस ब्रश टूल्स बद्दल सांगायचं झालं तर ब्रश टूल मध्ये जे म्हणजे पॅटर्न टूल असतात. ओके, ठीक आहे, त्यानंतर मग स्ट्रोक टूल्स असतो. ठीक आहे, तर हे सगळे टूल्स जे आहेत ते आपण ब्रश टूल मध्ये बघणार आहोत. त्यानंतर मग लेयर टूल येतो. ओके, लेयर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर लेयर मॅनेजमेंट एक्झॅक्टली कसं करतात. ठीक आहे, म्हणजे एका मागे एक लेयर कशी टाकतात. ठीक आहे, त्यानंतर मग लेअरचा उपयोग करून तुम्हाला तुमचं डिझाईन जे आहे ते कसं शॉर्टलिस्ट करता येतो. ठीक आहे, त्याला ऑप्टिमाइज कसा करता येतो, सेग्रिगेटेड कसा ठेवता येतो, हे आपण त्यात शिकणार आहोत. ओके, त्यानंतर मग जे आपले टूल्स आणि पॉइंट्स असतात. ठीक आहे, म्हणजे शेप मधलेच जो इंटेरियर किंवा मग कॉम्प्लेक्स पार्ट जो असतो. ठीक आहे, अँकर्स आणि पॉइंट्स, त्यानंतर पाथ मॅनिप्युलेशन. ठीक आहे, तर ते पण आपण या थ्रू आउट सॉफ्टवेअर मध्ये शिकणार आहे. त्यानंतर गाईज जो अगेन मेन पार्ट येतो टेक्स्ट टूलचा. ठीक आहे, टेक्स्ट टूल. ठीक आहे, त्यानंतर त्याचे व्हेरियस टाइप्स जसं की वर्टिकल फ्लो, त्यानंतर पार्ट टूल, एरिया टूल. ओके, एरिया टेक्स्ट टूल. तर आपण कम्प्लिटली त्यात टेक्स्ट टूलचे जे आहेत ते टाइप्स आपण त्यात बघणार आहोत. ओके गाईज, त्यानंतर गाईज त्यात येतो अगेन नेक्स्ट पार्ट आपला कलर थेरीचा. ओके, कलर कलर थेरीचा. ठीक आहे, कलर थेरीमध्ये ग्रेडियंट काय असतं. ओके, त्यानंतर ते सगळं बघूयात आपण. ओके, ग्रेडियंट्स, त्यानंतर कलर पॅटर्न्स. ओके, इफेक्ट्स कसे देतात. ठीक आहे, शॅडो इफेक्ट, त्यानंतर फिदर इफेक्ट, हे सगळं जे आहे गाईज आपण त्यात बघणार आहोत.
ओके, वन बाय वन. त्यानंतर आपण सायमल्टेनियसली जेव्हा सॉफ्टवेअर शिकू त्यानंतर त्याच्यातच थेरी पार्ट सुद्धा आपण काही शिकणार आहोत. ओके, थेरी पार्ट मध्ये आपलं कम्प्लीट राहील. जसं की तुम्ही जेव्हा टेक्स्ट टूल स्टार्ट करता, ठीक आहे, टेक्स्ट टूल सोबतच आपण टायपोग्राफी ही कशी यूज करतो, ठीक आहे, म्हणजे कुठल्या लाईक टाइपफेसला किंवा कुठल्या फॉन्टला आपण विथ द कॉम्बिनेशन ऑफ अदर फॉन्ट हा कसा प्रॉपरली यूज करू शकतो, ठीक आहे. म्हणजे जे सेरिफ सॅन्स सेरिफ फॉन्ट्स असतात, त्यानंतर जे कॅलिग्राफिक फॉन्ट असतात किंवा मग डेकोरेटिव्ह हँड रिटन फॉन्ट्स असतात, ठीक आहे, तर ते आपण कशा प्रकारे यूज करू शकतो ते पण आपण या थ्रू आउट दी कोर्स शिकणार आहोत. ओके, त्यानंतर पॅटर्न्स कसे क्रिएट करायचे, मल्टिपल्स हे तुम्ही इलास्ट्रेशन्स कसे बनवू शकता, ह्युमन फिगर्स कसे बनवू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही जे कार्टून्स बघतात, ओके, कार्टून्स जे असतात छोटे, ठीक आहे, तर ते कसे फॉर्म्स करतात. त्यानंतर मग तुम्ही सपोज ह्युमन इलास्ट्रेशन्स बघितले असतील, अवतार्स बघितले असतील, तर ते 2D फॉर्मॅटमध्ये आपण इलास्ट्रेटरला कसे बनवू शकतो ते आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे गाईस. त्यानंतर काही सायमल्टेनियसली जर थोडा प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया बद्दल वळलं आपण, तर त्यामध्ये एक्झॅक्टली आपण शिकणार आहे की प्रिंटिंग मटेरियल्स कसे बनवतात. ठीक आहे, त्यामध्ये कम्प्लिटली आपला जो आहे बॅनर्स, पोस्टर, बुक कव्हर्स, ओके, त्यानंतर मग जे आपण मॅगझिन पाहतो, ब्राउचर्स पाहतो, त्यानंतर टी शर्ट्स डिझाईन सुद्धा जे पाहतो, ओके, म्हणजे लोगो एक्झॅक्ट तो जे आपण प्रिंट म्हणजे पॅटर्न जो आहे, ठीक आहे, किंवा मग जो डिझाईन जो आहे टी शर्ट्सवरचा, तो एक्झॅक्टली आपण इलास्ट्रेटरवर कसा बनवायला पाहिजे ते आपण या थ्रू आउट द कोर्स जे आहे ते शिकणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल मीडिया डिझाईनचं सांगायचं झालं तर तुम्ही जे सोशल मीडिया पोस्ट पाहतात, ठीक आहे, इंस्टाग्राम, फेसबुकला किंवा ट्विटरला, ठीक आहे, तर ते तुम्ही कसे बनवू शकता ते आपण या थ्रू आउट द कोर्स शिकणार आहोत. त्यामध्ये अगेन जो पार्ट येतो तो कलर थेरी आणि टायपोग्राफीचा येतो, ठीक आहे, टाईप थेरी. ओके, तर ते पण आपण प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन सोबत पाहणार आहे. ओके, आणि यात तुम्ही सगळ्या या गोष्टी कशा प्रॉपरली मास्टर करणार आहेत. ठीक आहे गाईस. त्यानंतर युट्यूबचे थंबनेल सुद्धा यातच म्हणजे कसे डिझाईन करतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे गाईस. आणि त्यानंतर मग गाईस की तुम्ही साइन सिम्बॉल लायब्ररी, ओके, म्हणजे एक गोष्ट सपोज तुम्ही बनवून ठेवली आणि त्या गोष्टीला सपोज तुम्हाला मल्टिपल टाइम्स वापरायचं असेल, ठीक आहे, लायब्ररीमध्ये सेव्ह करायचं असेल, तर ते तुम्ही कसं करू शकता. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही कुठलं बॅनर पोस्टर घेतलं, तर त्यामध्ये कसं आहे तुम्हाला मल्टिपल आयकॉन्स हे टाकावं लागतात. ठीक आहे, जसं की कॉल नाव किंवा मग बुक नाव. ओके, तर हे जे आयकॉन्स राहतात, ठीक आहे, लाईक फेसबुक, इंस्टाग्राम किंवा कुठलाही सोशल मीडिया आयकॉन्स म्हणा, तर तो सपोज तुम्हाला कस्टमाइज करून सेव्ह करून ठेवायचा असेल तर तो एक्झॅक्टली कसा करता येतो ते पण आपण यात इलास्ट्रेटर मध्ये बघणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग गाईस 3D मॉडेल्स कसे आपण बनवतो, 3D ऑब्जेक्ट्स कसे बनवतो, ठीक आहे, तर ते पण या अडबी इलास्ट्रेटर मध्ये आपण बघणार आहे. ओके, त्यानंतर गाईस मेन त्यात पार्ट येतो, ठीक आहे, वाईल डिझायनिंग, की आपण ब्रँड आयडेंटिटी डिझाईन, ओके, ठीक आहे, ब्रँडिंग अँड आयडेंटिटी डिझाईन, ठीक आहे, म्हणजेच काय पॅकेजिंग आणि आपला लोगो डिझाईनचा पार्ट. ठीक आहे, तर तो एक्झॅक्टली आपला इलास्ट्रेटरचा यूज करून आपल्याला लोगो कसे बनवता येतात, ओके, ते आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर मग सायमल्टेनियसली त्या लोगो डिझाईन झाल्यानंतर एखादा प्रोडक्ट आहे सपोज, तर त्या प्रोडक्टची पॅकेजिंग कसं डिझाईन करावं लागते, त्यात मार्जिन्स काय सोडावं लागतात, त्यात लेआउटिंग कशी फॉर्म करावं लागते. ठीक आहे, तर हे सगळे जे टूल्स आहेत गाईज आपण त्यात शिकणार आहोत. यात आणखी गाईज बरेचसे टूल्स आहेत, जसे की मेश टूल झालं, ब्लेंड टूल झालं, ओके, त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मेशन टूल झालं, असे बरेचसे जे टूल्स आहेत गाईज आपण यात प्रॉपरली शिकणार आहे. ओके गाईज, तर हा होता एक सिलेबस अडोबी इलास्ट्रेटर बद्दल. ओके गाईज, त्यानंतर मी आता पुढे चालतोय. ठीक आहे, पुढे जो आपला सॉफ्टवेअर येतो गाईज तो येतो अडोबी इन डिझाईन. ठीक आहे, हा अगेन वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टूल आहे अडोबीचा, ज्यामध्ये तुम्ही म्हणजे मॅगझिन्स सारखे जे किंवा मल्टिपल पेजेसचे जे फॉर्मॅट्स असतात, ठीक आहे, मॅगझिन्स, बुक्स, त्यानंतर ब्राउचर्स, ठीक आहे, जिथे लेंदी काम राहतं, ठीक आहे, लाईक 3-4 पेजेस किंवा मग 5-6 पेजेस किंवा त्यापेक्षा जास्त पेजेस, तर जिथे यूज होतात, ठीक आहे, किंवा जिथे डिझाईन करावं लागतात, तर तो हा सॉफ्टवेअर आहे अडोबी इन डिझाईन. ओके, तर याचा तुम्ही असा उपयोग करू म्हणजे या ठिकाणी हा जो सॉफ्टवेअर आहे अडोबी इन डिझाईन, तर तो
या पर्पजसाठी यूज होतो. ठीक आहे, त्यामध्ये गाईज आपण जे सुरू करणार आहेत अगेन त्याच्या इंट्रोडक्शन पासून सुरू करणार आहे की त्याचा इंटरफेस हा कसा असतो, त्यात एसेन्शियल टूल्स कसे राहतात, काय काय राहतात, ओके, आणि त्यांचा यूज कसा होतो. ठीक आहे, त्यांच्या एसेन्शियल टूल्स मध्ये गाईज फर्स्ट टूल्स येतो आपला शेप टूल ॲज सेम ॲज अडोबी इलास्ट्रेटर. ठीक आहे, त्यानंतर पेन टूल मध्ये एक्झॅक्टली कर्वेचर टूल आणि त्यानंतर सिम्पल पेन टूल. ओके, तर त्याचा उपयोग करून आपल्याला मल्टिपल शेप्स हे कसे ट्रेस करता येतात, कसे बनवता येतात, ठीक आहे, ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि त्यातले जे टाइप्स आहेत त्यांचे सब टाइप्स ते सुद्धा आपण कम्प्लीट इथे कव्हर करणार आहोत. ओके गाईस, त्यानंतर मग नेक्स्ट सपोज बघितलं आपण, नेक्स्ट पॉइंट आहे त्यांचा लेयर्स अँड लेयर मास्किंग. ओके, लेयर्स अँड लेयर मास्किंग. तर नेमकं लेयर्स आपण कसे प्रॉपरली मॅनेज करायला पाहिजे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅगझिन घेतलं तर मॅगझिन मध्ये खूप सारा टेक्स्ट राहतो, टेक्स्ट हेवी राहते मॅगझिन्स. ठीक आहे, किंवा मग इलास्ट्रेशन हेवी राहते मॅगझिन्स. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्ही म्हणजे त्यात खूप साऱ्या इमेजेस सुद्धा राहते, तर तुम्ही त्याला कसं मॅनेज करू शकता. ठीक आहे, तर ते आपण या कम्प्लीट जे इन डिझाईन आहे त्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर अगेन गाईज साइन सिम्बॉल्स आणि लायब्ररी तुम्ही कसे मॅनेज करू शकता. कारण एखादं मॅगझिन म्हटलं तर तुम्हाला मल्टिपल्स ठिकाणी हा वॉटरमार्क द्यावा लागतो किंवा मग मल्टिपल ठिकाणी हा त्यांचा लोगो हा पुट करावा लागतो किंवा मग त्यांचे जे सिम्बॉल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे आयकॉन्स ज्याला म्हणू आपण सिम्पल मध्ये, म्हणजे सोशल मीडिया आयकॉन्स किंवा म्हणजे कॉलिंगचा जो आयकॉन आहे किंवा मग वेबसाईटचा आयकॉन आहे. ठीक आहे, तर असे आपण मल्टिपल्स टाइम्स किंवा म्हणजे मल्टिपल पेजेसला वन शॉट कसं एक्झिक्यूट करू शकतो किंवा कसं टाकू शकतो, तर ते आपण सगळं इन डिझाईन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काही जे 3D मॉडेल डिझाईन आहे, म्हणजे आता सपोज तुम्ही एखादं बुक डिझाईन केलं, ओके, तर बुक मध्ये तुम्हाला आता 3D मॉडेल कसं बनवायचं. ठीक आहे, म्हणजे जे आता तुम्ही सपोज बुक किंवा वॉट एव्हर मॅगझिन तुम्ही इथे डिझाईन करसाल, तर त्याचं 3D मॉडेल आपल्याला कसं बनवता येईल किंवा त्या फाईल आपल्याला कोणत्या फॉर्मॅटच्या पाहिजे आहेत, तर ते काहीच आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काहीच अगेन नेक्स्ट पॉईंट आपला लेआउट्स अँड मॅनेजमेंट पेज. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आधी बोललो की आपण जे इन डिझाईन सॉफ्टवेअर आहेत हे मल्टिपल पेजेसवर काम करतं. त्यात एक्झॅक्टली लेआउटिंग ही कशी ठेवायला पाहिजे, हेडर फुटर कसा ठेवायला पाहिजेत किंवा मग साईडचे जे मार्जिन्स आहेत ते आपण कशा ठेवायला पाहिजेत. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर काहीच जो टेक्स्ट टूल येतो, ठीक आहे, टेक्स्ट टूल आपण हा परफेक्टली कसा मास्टर करतो ते आपण बघूयात. म्हणजे एक्झॅक्टली फॉर्मॅट काय ठेवायला पाहिजे, त्याची स्टाईल काय ठेवायला पाहिजे, त्यानंतर रूल्स काय फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे, ते काय सगळं आपण यात बघणार आहोत. कारण मॅगझिन झालं, न्यूजपेपर झालं किंवा मग बुक्स झाले, ठीक आहे, म्हणजे जे टेक्स्ट हेवी राहतात, ठीक आहे, त्यांचा ओव्हरऑल जो कॉन्सेप्ट राहतो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तो राहतो गाईस टेक्स्ट. ओके, तर हे टेक्स्टला आपण कसं मास्टर करू शकतो, ठीक आहे, लाईक मोठ्या फॉर्मॅटमध्ये, आणि आपलं डिझाईन कसं हे एन्हान्स करू शकतो, तर ते आपण इन डिझाईन मध्ये प्रॉपरली शिकणार आहे. ठीक आहे गाईस, त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो गाईस आपला इमेजेसचा. ठीक आहे, तर इमेजेस आपण कसे इम्पोर्ट करू शकतो, त्यानंतर त्यांना एडिट्स कसं करू शकतो, त्यांची स्केल कशी करू शकतो, त्याला व्हिज्युअली अपिलिंग कसं बनवू शकतो, तर ते सुद्धा गाईज आपण याच्यात बघणार आहे. म्हणजे इमेजचा उपयोग करून किंवा इमेजचा उपयोग करून आपण आपलं जे डिझाईन आहे, ठीक आहे, म्हणजे ब्राउचर झालं किंवा मग अगेन मॅगझिन बुक्स, ठीक आहे, तर त्याला आपण कसं एनहान्स करू शकतो, कसं बेटर वेने इम्प्रूव्ह करू शकतो, तर ते गाईज आपण याच्यात बघणार आहे. त्यानंतर गाईज की जसं इथे मी दाखवतोय तुम्हाला की अगेन एक्सपोर्ट पार्ट. ठीक आहे, म्हणजे सपोज तुम्हाला प्रिंटेबल फाईल्स डायरेक्टली तिथनं एक्सपोर्ट या करायच्या आहेत. ठीक आहे, तर त्या केसमध्ये काही तुम्ही कसं एक्सपोर्ट करायला पाहिजे, म्हणजे आता सपोज प्रिंटिंगला पाठवायचे आहे तर एक्झॅक्टली कुठली फाईल फॉर्मॅट ही वापरायला पाहिजे. त्यानंतर मग डिजिटल साठी सपोज कोणाला हँडओव्हर करत आहेत तर त्या केसमध्ये काही तुम्ही एक्झॅक्टली कुठला फाईल फॉर्मॅट वापरायला पाहिजे, तर ते सगळेचे सगळे फॉर्मॅट गाईज आपण इथे बघणार आहोत इन डिझाईन मध्ये. ओके, त्यानंतर गाईज नेक्स्ट सपोज सांगायचं झालं तर नेक्स्ट सॉफ्टवेअर येतो गाईज आपला अडोबीचा फोटोशॉप. ओके, फोटोशॉप बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे की एक्झॅक्टली तू काय करतो, म्हणून मला ऍज सच तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. ओके, स्टील मी त्याचे टूल्स आहेत त्या टूल्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. ओके, फर्स्ट की आपण त्याचं इंट्रोडक्शन कम्प्लीट ते बघणार आहोत. त्यानंतर त्याचे जे एसेन्शियल टूल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जसं की इथे फ्रंटला तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, शेप टूल, पेन टूल,
ठीक आहे. त्यानंतर जे बेसिक इफेक्ट्स आहेत, प्रीसेट्स आहेत ते कम्प्लीट आपण बघणार आहोत. ओके. त्यानंतर अगेन टायपोग्राफी आणि कलर थेरीचा यूज करून आपला डिझाईन कसं एनहान्स करता येईल. ठीक आहे. तर ते कम्प्लीट जो पार्ट आहे तो आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मग इमेज आपल्याला एडिट कशी करता येईल, एडिट करून मग ती त्याला मॅनिप्युलेट कसं करता येईल ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जिथे आपण बरेचसे असे पोस्ट बघतो की म्हणजे लाईक शिवाजी महाराजची सपोज पोस्ट घेतली आपण, तर त्यांच्या पुतळ्या मागे आपण बघतोय की तिथे आपल्याला, ठीक आहे गाईज, मी एक काम करतो, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि डायरेक्टली जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला शो करतो, म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन साठी खूप जास्त जाईल. ओके गाईज. होप गाईज तुम्हाला स्क्रीन ही विजिबल आहे. येस सर. ओके. ठीक आहे गाईज. तर मी असं सांगत होतो गाईज तुम्हाला की आपण फोटोशॉपचा यूज करून जे टूल्स आहेत, ठीक आहे, किंवा जे इमेजेस पोस्टर्स आहेत त्याला एनहान्स कसं करू शकतो. आता जसं की तुम्हाला इथे दिसत आहेत हे शिवाजी महाराज, ठीक आहे, तर हे प्रॉपरली एक इमेज नाही आहे, इथे मल्टिपल इमेजेस गाईज त्यांनी वापरले आहेत. ठीक आहे. जसं की तुम्हाला इथे शिवाजी महाराज दिसत आहेत, त्यानंतर हा जे स्टेप्स आहेत, ठीक आहे, पायऱ्या ते तुम्हाला दिसतात. त्यानंतर हे मागे अगेन किल्ल्याचा एक इमेज दिसत आहे. त्यानंतर हा जो ग्रेडियंट टाकलेला आहे, ठीक आहे, ती शाईन टाकलेली आहे, ती कशी डिझाईन करता येईल. ओके. ते सुद्धा आपण ते कम्प्लीट फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स हे फोटोशॉप मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. म्हणजे कम्प्लीट इमेज मॅनिप्युलेशन हे कसं करतात, ठीक आहे, त्यानंतर टायपोग्राफीचा यूज कसं करतात. ओके. ते कम्प्लीट जो पार्ट आहे गाईज आपण या फोटोशॉपला शिकणार आहे. ओके गाईज. तर हे झालं वन ऑफ द एक्झाम्पल. त्यानंतर गाईज तुम्हाला आणखी सांगायचं झालं तर आणखी आपण एक एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. बेटर वाला. ठीक आहे. ज्यात इमेज मॅनिप्युलेशन आणखी प्रॉपरली केलेली आहे. ठीक आहे गाईस. तर ही पण एक जे इमेज आहे गाईस, ही पण सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे इमेज मॅनिप्युलेशनचं. ठीक आहे गाईस. त्यानंतर आणखी एक गाईस तुम्हाला दाखवतो की रिअल इस्टेटचे जे तुम्ही इमेज बघितले असतील, ठीक आहे, रिअल इस्टेट चे इमेजेस, ठीक आहे, तर त्या केसमध्ये गाईस तुम्हाला हे असे फोटोज जे आहेत ते पाहायला भेटतात. ठीक आहे. अशा ऍड्स जे आहेत ते पाहायला भेटतात की इथे हात आहे, त्यानंतर इथे घर आहे. तर एक्झॅक्टली ते आपण फोटोशॉप मध्ये कसं बनवू शकतो. ठीक आहे. लाईक म्हणजे इमेज मास्क करून, त्यानंतर इमेज क्लिप करून. ओके. म्हणजे लाईक मल्टिपल इमेज आपण एका टाइमला कसे वापरायला पाहिजेत. ओके. म्हणजे सो ऑन आपलं जे डिझाईन आहे ते स्टँड आउट करेल. तर ते आपण कम्प्लिटली जे आहे काहीच फोटोशॉप मध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काहीच याच्यात आणखी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगायचं झालं तर जे कलर ऍडजस्टमेंट पॅनल आहेत, म्हणजे जसं की ब्राईटनेस, सॅच्युरेशन, ह्यू, ठीक आहे, कलर कॉन्ट्रास्ट, हा एक्झॅक्टली काय ठेवायला पाहिजेत ते पण आपण या कम्प्लीट कोर्स मध्ये बघणार आहोत. ओके. त्यानंतर काहीच आणखी बिन स्पेसिफिक की टूल्स आपण म्हणजे सायन्स म्हणजे सिम्बॉल आणि लायब्ररी जी आहे ते कशी वापरायला पाहिजे. ओके. ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर काहीच आपण आणखी एक याच्यात बघणार आहोत की की तुम्ही 3D मॉकअप्स जे आहेत, ओके, 3D मॉकअप्स हे फोटोशॉपला कसं बनवू शकता. ओके. 3D मॉकअप्स हे फोटोशॉपला कसं बनवू शकता. ठीक आहे. जसं की आता तुम्ही डिझाईन जे आहे फॉर एक्झाम्पल, तर ती तर सपोज इलास्ट्रेटरला करून घ्याल. ओके. किंवा मग तुम्ही डायरेक्टली इथे सुद्धा डिझाईन करू शकता. ओके. आणि पण 3D मॉकअप्स जे आहेत ते बनवून तुम्ही एक्झॅक्टली कसा तुमचा प्रोडक्ट दिसेल हे सपोज बनायचं असेल तर तो फोटोशॉप सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही हे 3D मॉडेल्स जे आहेत, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे ही ज्यूसची बॉटल झाली, तर तुम्ही असे 3D मॉडेल्स कसे बनवू शकता आणि त्यावर आपली जी पॅकेजिंग आहे ती कशी लावू शकता ते आपण कम्प्लिटली जे आहे फोटोशॉप मध्ये शिकणार आहे. ओके गाईज. तर होप तुम्हाला इथपर्यंत फोटोशॉप बद्दल क्लिअर असेल. ठीक आहे. आपण बॅक
जाऊ आपल्या सिलेबसकडे. ओके, ठीक आहे गाईज. तर हे होतं आपलं कम्प्लीट फोटोशॉप बद्दल. त्यानंतर गाईज नेक्स्ट जो आहे आपला टूल तो आहे अगेन लाईट रूम. ठीक आहे, लाईट रूम हा गाईज मी तुम्हाला सांगतोय की लाईट रूम जो आपला सॉफ्टवेअर आहे तर तो सॉफ्टवेअर गाईज आपण मल्टिपल फोटो एडिट्स करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, ऑन दी अदर हँड आपला जो फोटोशॉप आहे तो एका टायमाला फक्त एकच फोटोला एडिट करू शकतो आपण. ठीक आहे, त्या अंदर एका फाईलच्या अंदर आपण मल्टिपल हे फोटो यूज करू शकतो. बट सेम इफेक्ट सपोज दुसऱ्या फाईलला लावायचा असेल तर त्या केसमध्ये फोटोशॉप आपला तेवढा उपयोगी नाही आहे. ठीक आहे, आणि आणखी काहीच तुम्हाला आणखी क्लिअरली सपोज सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला लग्नाचे अल्बम्स हे रेडी करायचे असतील. ठीक आहे, लाईक सेम टोन मध्ये, त्यानंतर सेम कलर ग्रेडियंट मध्ये, तर त्या केसमध्ये गाईस आपण लाईट रूमचा उपयोग करतो. ठीक आहे, तर त्याबद्दल सांगायचं झालं गाईस तर त्यामध्ये जे बेसिक इंटरफेस आहे आपण त्याचा इंट्रोडक्शन बघूया. त्यानंतर इसेन्शियल टूल्स अगेन. ठीक आहे, त्यानंतर ते त्याचे शॉर्टकट्स कुठले यूज करतात. ओके, त्यात अगेन टाईप टूल आणि कलर टूलचा प्रॉपर यूज आपण कसा करू शकतो. त्यानंतर ऍडजस्टमेंट लेयर्स जे आहेत गाईज ते आपण कसे ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर फिल्टर्स कसे अप्लाय करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आणखी ऍडिशनल इमेज आपण त्यात कसे इम्पोर्ट करू शकतो, किंवा एखाद्या इमेजला आपण सपोज एखादी इमेज सपोज आपण रेडी केलेली आहे. ठीक आहे, पूर्ण थ्रू आउट रेडी केलेली आहे आणि त्याला सपोज एक प्रॉपर कमेंट करायचं असेल, टॅग द्यायचा असेल तर तो आपल्याला कसा देता येईल ते आपण बघणार आहोत. त्यानंतर त्यात जे लाइटिंगचे टूल्स आहेत ओके, तर ते पण एक्झॅक्टली कसे आपल्याला ऍडजस्ट करता येईल फोटोप्रमाणे ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर जे त्यांचे प्रीसेस असतात आणि प्रोफाईल्स असतात ते अप्लाय करून आपला इमेज जो आहे किंवा अल्बम जो आहे, ठीक आहे, मल्टिपल्स फोटो जे आहे ते आपल्याला कसे बेटर वेनी म्हणजे एनहान्स करता येईल ते आपण बघणार आहोत. ठीक आहे गाईस, आणि त्यानंतर गाईस की जसं की आता हे जे स्पीडअप एडिट्स आहे, ठीक आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एका फोटोला सगळे इफेक्ट्स ओके, म्हणजे सपोज तुम्ही एक इमेज जी आहे ते रेडी करत आहात आणि तेच सेम तुम्हाला इमेज मला लाईक हंड्रेड्स ऑफ इमेज किंवा 200 ऑफ इमेजला तो सेम इफेक्ट द्यायचा, ते सगळे इफेक्ट सेम तुम्हाला कॉपी करायचे आहेत. तर त्या केसमध्ये तुम्ही 2-3 कमांड घेऊन हे कसे सगळ्यांना कॉपी करू शकता तर ते पण आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे गाईज, त्यानंतर गाईज HDR त्यानंतर पॅरानॉमस जे इमेज आहे तर तुम्ही त्या प्रकारे कसं बनवू शकता. ठीक आहे, ते पण आपण यात बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर जे सिलेक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह इफेक्ट्स आहेत, ठीक आहे, जे फोटोशॉप मध्ये भेटतात तर ते सुद्धा आपल्याला लाईट रूम मध्ये डायरेक्टली कसं वापरता येईल. ओके, तर ते पण सुद्धा आपण यात शिकणार आहोत. ठीक आहे, आणि त्यानंतर काही सगळ्यात मेन की आपला जो वर्क फ्लो आहे, ठीक आहे, त्यानंतर बॅच ऑफ एडिट्स आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 ते 200 फोटो तुम्ही 1 क्लिक मध्ये कसे रेडी करू शकता फॉर दी अल्बम अँड ऑल. ठीक आहे, किंवा मग मॅगझिन साठी कसे तुम्ही रेडी करू शकता, डिजिटल पर्पज साठी झालं किंवा प्रिंटेबल साठी. ठीक आहे, तर ते तुम्ही कसे रेडी करू शकता ते आपण या टूल्स थ्रू शिकणार आहोत. ओके गाईस, त्यानंतर गाईस नेक्स्ट टूल येतो आपला, तो येतो कोरल ड्रॉ. ठीक आहे, कोरल ड्रॉ जो आहे सध्या गाईस लोकली खूप जास्त यूज करणारा टूल आहे. ठीक आहे, तर तुम्ही मार्केटला सपोज गेलेत तर मॅक्सिमम जे आपले डिझायनर्स आहेत, ठीक आहे, तर ते कोरल ड्रॉ प्रिफर करतात. तर त्याच हिशोबाने गाईज आम्ही हा जो टूल आहे आपल्या सिलेबसला ऍड केलेला आहे गाईज. त्यामध्ये अगेन फर्स्ट इंट्रोडक्शन सेशन आपण त्याचं बघणार आहोत, त्यानंतर बेसिक टूल्स बघणार आहोत, त्यानंतर त्यात इलास्ट्रेशन हे कसे डिझाईन करतात. ठीक आहे, आणि त्यानंतर मग अगेन टायपोग्राफी ही कशी आपण त्यात करू शकतो. ठीक आहे, टाईप थेरी वगैरे कम्प्लीट शिकणार आहोत अगेन. ठीक आहे, त्यानंतर गाईज कलर्स आणि ग्रेडियंट्स, ठीक आहे, याबद्दल पण आपण प्रॉपरली त्याच्यात नॉलेज घेऊ. त्यानंतर गाईज इफेक्ट्स आणि प्रिसेट्स त्यामध्ये सुद्धा कसे तुम्हाला यूज करता येईल ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, इफेक्ट्स मध्ये मग तुमचे जे शॅडो इफेक्ट येतो, त्यानंतर ब्लर इफेक्ट येतो. ठीक आहे, त्यानंतर याच्यासारखे असे जे बरेचसे आपले इफेक्ट्स आहेत, ठीक आहे, लाईक ग्लो इफेक्ट, लाइटिंग इफेक्ट, ठीक आहे, लाईक इनर ग्लो, आउटर ग्लो, त्यानंतर फिदर वगैरे, तर हे तुम्हाला एक्झॅक्टली कसे वापरता येईल ओके कोरल मध्ये सुद्धा, तर ते पण आपण या कोरल ड्रॉ मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर फिल आणि पॅटर्न. ओके, तर फिल आणि पॅटर्नचा जो कन्सेप्ट आहे गाईस, पॅटर्न म्हटल्यानंतर
जे आपण मंडला आर्ट पाहतो, तर मंडला आर्ट मध्ये काही जे सर्क्युलर म्हणजे लाईक वन पॅटर्न जो फॉलो होतो, ओके, तो पण आपण कसा बनवायचा ते सुद्धा कोरल मध्ये बघणार आहोत. त्यानंतर सिम्बॉल्स अँड लायब्ररी तुम्हाला कशी क्रिएट करता येईल, कशी आपल्या नेक्स्ट डिझाईन साठी सेव्ह करता येईल, ओके, ते पण आपण त्यात बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मल्टिपल टाइप्सचे फाईल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जसं की EFS फाईल झालं किंवा नंतर जेपॅक फाईल झालं, PNG फाईल झालं, त्याचा उपयोग कसा करता येईल तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये किंवा मग कोरल ड्रॉ मध्ये, ते आपण सगळं त्यात बघणार आहोत. ओके गाईस. त्यानंतर गाईस तुम्हाला मल्टिपल जे फॉर्मॅट्स आहेत, ठीक आहे, म्हणजे सपोज प्रिंटेबल्स आहेत तर त्यांना एक अलग फॉर्मॅट द्यावा लागतो प्रिंटिंगसाठी. ओके. त्यानंतर त्यानंतर जे वेब फॉर्मॅट आहे त्यामध्ये PNG जे आहे किंवा मग जेपॅक जे आहे तुमचे एक्झॅक्टली किती DPI ला तुम्ही एक्सपोर्ट करायला पाहिजे ते पण आपण त्यात बघणार आहोत. ओके. त्यानंतर सपोज तुम्ही कुठला आर्टबोर्ड इम्पोर्ट करत आहात, ठीक आहे, दुसरा डिझायनर असतो किंवा तुम्ही एक डिझाईन करत आहात, ठीक आहे, लाईक छोट्या स्केलला, पण तुम्हाला आता त्याला मोठ्या स्केलला हा इम्पोर्ट करायचा किंवा इन्हान्स करायचा, तर तुम्ही एक्झॅक्टली कसं करू शकता ते पण आपल्या या थ्रू आउट कोर्समध्ये म्हणजे लाईक कोरल ड्रॉ मध्ये ऍज वेल एज दी इलास्ट्रेटर मध्ये, ठीक आहे, अडोबीचा जो इलास्ट्रेटर आहे त्यामध्ये आपण कसा करू शकतो ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मग आता तुम्ही बघितलं असतील की बऱ्याचदा आपल्याला जे PNG सॉरी आयकॉन्स पाहिजे असतात तर ते PNG फॉर्मॅटमध्ये किंवा जेपॅक फॉर्मॅटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला अवेलेबल असतात. तर ते तुम्ही 1 to 2 क्लिकमध्ये ती एक्झॅक्टली इमेज किंवा मग जे आयकॉन आहे ते एक्झॅक्टली तुम्ही कसे डायरेक्टली बनवू शकता, ठीक आहे, किंवा ट्रेस करू शकता, तर ते सुद्धा आपण कोरल ड्रॉ मध्ये ऍज वेल एज इलास्ट्रेटर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे गाईस. त्यानंतर गाईस प्रिफेक्ट फॉर प्रिंट प्रोडक्शन. ओके. तर जेव्हा तुम्ही प्रिंटिंगला देता, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही कसं हे मार्जिन ठेवायला पाहिजे किंवा कसं तुम्ही लेआउट ठेवायला पाहिजे, ठीक आहे, कुठल्या गोष्टीचं कन्सिडरेशन करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जो कलर तुम्ही सिलेक्ट करत आहात तो एक्झॅक्टली सेम कलर तिथे उतरला पाहिजे. ठीक आहे. लाईक CMYK फॉर्मॅट का असतो, RGB फॉर्मॅट का असतो, ते सुद्धा आपण यात बघणार आहोत. ठीक आहे गाईज. त्यानंतर गाईज वेब डिझाईन जे तुम्ही बघतात, ठीक आहे, म्हणजे जसं की मी काल एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं की सपोज तुम्ही Amazon कन्सिडर केलं तर Amazon मध्ये जे तुम्ही इमेजेस पाहतात, ओके, तर Amazonच्या इमेजेसमध्ये गाईज तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे कुठला आर्ट सॉरी इमेजेस आहेत, ठीक आहे, तर ते तुम्ही डिझाईन कसे करायला पाहिजे, ठीक आहे, तर ते आपण त्यात बघणार आहोत. त्यानंतर अगेन सोशल मीडिया, ठीक आहे, तर त्यांचे कव्हर इमेजेस, ओके, प्रोफाईल प्रोफाईल पिक्चर्स, ओके, त्यानंतर थीम थीम कशी त्यांची आपण डिझाईन करू शकतो ते ते सगळं गाईज आपण शिकणार आहोत कोरल ड्रॉ मध्ये. ओके गाईज. त्यानंतर गाईज नेक्स्ट टूल आपण बघूयात. ओके. नेक्स्ट टूल, तर नेक्स्ट टूल जो आहे गाईज आपला तो आहे कॅनवा. ठीक आहे. कॅनवा हा एक वेब टूल आहे. ओके. आपल्याला हा वेबसाईटला फ्रीली अवेलेबल राहतो. ठीक आहे. फक्त फ्री असल्यामुळे एकच कंडिशन आहे की त्याला त्याचे जे पेड आहेत किंवा जे मल्टिपल्स हे आहेत ते तुम्हाला अवेलेबल नाही राहत. ठीक आहे गाईज. पण आपल्याकडे गाईज आपण ते सगळे जे पेड व्हर्जन आहे ते यूज करणार आहे. ठीक आहे गाईज. त्यानंतर आपण त्यात सिम्पली गाईज आपण स्टार्ट करणार आहे की हाऊ टू यूज कॅनवा, म्हणजे कॅनवामध्ये लॉग इन कसं करायचं तिथून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल की कॅनवा हा एक्झॅक्टली कसा यूज करायचा, त्याचा इंटरफेस कसा असतो, त्यात अगेन जो टाईप आणि शेपचा टूल्स आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. त्यानंतर त्यात जे प्रीसेट डिझाईन्स आणि लेआउट्स राहतात त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. ओके. त्यानंतर काही त्याच्यातच तुम्ही मल्टिपल कलर्स म्हणजे जे आता प्रीसेट लेआउट्स आहेत तर त्यातच सपोज तुम्हाला कलर हा चेंज करायचा असेल किंवा त्यात ग्रॅडियंट द्यायचा असेल तर तुम्ही ते कसं देऊ शकता, तर ते पण आपण त्यात बघणार आहोत. ओके. त्यानंतर काही त्याच्यातच लेआउट्स आणि लेयर्स तुम्ही कसे ऍडजस्ट करू शकता ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मग सोशल मीडिया पोस्ट तुम्ही कसे डिझाईन करू शकता. ओके. प्रीसेट लेआउट पासून किंवा मॅन्युअली पूर्ण स्क्रॅच पासून कसे डिझाईन करू शकता ते पण आपण त्यात घेणार आहे. त्यानंतर काही रिसेंटली तुम्ही AI बद्दल ऐकलेलं असेल तर कॅनवाचा AI मध्ये खूप सारे ऑप्शन्स आपल्याला आहेत, जसं की बॅकग्राऊंड रिमूव्हर, त्यानंतर वन टच एनहान्स, ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट ऑन इमेज आपण कसं कन्वर्ट करू शकतो कॅनवामध्ये ते पण आपण जे AI चे टूल्स आहेत या कॅनवामध्ये शिकणार आहे. ओके. त्यानंतर काही कॅनवाचे जे अदर आपण
सर्व्हिसेस आहेत जसं की प्रेझेंटेशन्स. ओके, तर प्रेझेंटेशन्स हे कसे बनवायचे, त्यामध्ये ग्राफ्स कसे यूज करायचे, त्यानंतर त्यात टेबल्स कसे ऍड करायचे, ठीक आहे. तर ते कम्प्लिटली गाईज आपण कॅनवामध्ये बघणार आहे. ओके, त्यानंतर गाईज सोबतच आपण कॅनवाचा जो सेकंडरी पार्ट आहे, म्हणजे जिथे आपण व्हिडिओ पार्ट म्हणतो, ठीक आहे, किंवा मग प्रिंटेबल्स पार्ट म्हणतो, ठीक आहे. ठीक आहे, प्रिंटेबल्स तर सपोज हा डिझायनिंगचा अगेन पार्ट आला, तर ते पण आपण त्यात बघणार आहे की सपोज तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड, त्यानंतर मेन्यू कार्ड, रेट कार्ड, ठीक आहे, जे छोटे छोटे डिझाईन्स असतात, ठीक आहे, तर ते कॅनवामध्ये तुम्ही एक्झॅक्टली कसे बनवू शकता, लाईक A4 साईज पर्यंत किंवा एखाद्या पोस्टर साईज पर्यंत तुम्ही कसे तिथे एक कुठलाही आर्टबोर्ड तुम्ही युज करू शकता, ठीक आहे. तर ते आपण कॅनवामध्ये कम्प्लिटली शिकणार आहे, ठीक आहे. तर म्हणजे ओव्हरऑल आपण कॅनवाचा जो पेड व्हर्जन आहे ते आपण कम्प्लिटली गाईज एक्सप्लोर करणार आहे. ओके, त्यानंतर गाईज याच्यातच रील्सचा जो पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे फेसबुक इंस्टाग्रामसाठी आपण रील्स कसे कट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे सपोज छोटी 30 सेकंदाची रील आहे किंवा 15 सेकंदाची रील आहे, आपण त्यात ती कशी बनवू शकतो, त्यात इफेक्ट्स कुठले टाकू शकतो त्यात, ठीक आहे. त्यात बेसिक टेक्स्ट अॅनिमेशन जो आहे तो आपण कसा करू शकतो, तर ते गाईज आपण सगळंचे सगळं जे आहे कॅनवामध्ये शिकणार आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मग सेम ॲज फॉर दी लॉंग व्हिडिओ, की सपोज लंबा व्हिडिओ असेल लाईक 30-40 मिनिटाचा किंवा 20-30 मिनिटांचा, तर त्या केसमध्ये गाईज आपण व्हिडिओला कुठे आणि कसं एडिट करायला पाहिजे, काय इफेक्ट्स द्यायला पाहिजे, ते सगळं काहीच आपण यात कॅनवामध्ये बघणार आहे. ओके गाईज, त्यानंतर काहीच येतो आपला व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट, ठीक आहे. व्हिडिओ एडिटिंग मध्ये काहीच आपण 2 सॉफ्टवेअर शिकणार आहेत, प्रीमियर प्रो आणि सेकंड आहे फिल्मोरा, ठीक आहे गाईज. आणि त्या दोघांचा जो सिलेबस आहे गाईज किंवा मग टूल्स आहेत हे नियरली सेमच आहेत. ओके, फक्त ते सिस्टम कम्पॅटेबिलिटीनुसार ते चेंज होतात. ओके, त्यानंतर प्रीमियर प्रोचं असं आहे गाईज की प्रीमियर प्रो हा फोटोशॉप प्लस जे अडबी इलास्ट्रेटर म्हणतोय आपण, ओके, त्यातले जे प्रीसेट्स आहेत किंवा मग आपण जे लायब्ररी सेव्ह करून ठेवतो, तर ते डायरेक्टली आपण इकडे यूज करू शकतो. तो एक आपल्याला बेनिफिट भेटतो, ठीक आहे. त्यानंतर फिल्मोरा बद्दल सांगायचं झालं तर फिल्मोरा सुद्धा हा फ्री प्लस पेड हा टूल सॉफ्टवेअर आहे. ओके, त्यानंतर आपण त्याचे मॅक्सिमम जे फीचर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जसं की कटिंग झालं, त्यानंतर इफेक्ट झालं, तर ते कसे यूज करायचे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. स्टार्टिंग म्हणजे आता मी तुम्हाला 1 बाय 1 आपण काय काय शिकणार आहोत ते दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये ते सायमल्टेनियसली सांगतोय. ओके, फर्स्ट तर आपण दोन्ही जसं सगळ्या बाकीच्या सॉफ्टवेअर बद्दल इंट्रोडक्शन पाहतो की त्यांचा इंटरफेस काय राहतो, त्याच्यात एक्झॅक्टली टूल्स काय राहतात जे तुम्हाला लागतात. ओके, तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. ओके, 1 बाय 1. त्यानंतर मग तुम्ही जो तुमचा मीडिया आहे तो कसा इम्पोर्ट केला पाहिजे, कसा ऑर्गनाईज करून ठेवला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही एखादी क्लिप बनवत असाल, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली कसं ठेवायला पाहिजे त्याला मॅनेज करून, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मग त्यात ट्रान्झॅक्शन कसे तुम्ही ऍड करू शकता एखादा व्हिडिओमध्ये, ठीक आहे, म्हणजे त्याला कट्स कसे मारतात. ओके, ठीक आहे, तर लाईक आपण इथपासून बघणार आहे. त्यानंतर मग तुम्ही बेसिक जे तुमचे टाइमलाईन्स आहेत तर तिथे कशी त्याला एडिट करता आला पाहिजे, कुठे कुठल्या ठिकाणी हा एक्झॅक्टली इफेक्ट मारायला पाहिजे. ओके, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मग तो तुमचा जो साऊंड ट्रॅक आहे, ठीक आहे, साऊंड ट्रॅक म्हणजे काय, जो तुमचा आवाज आहे, ठीक आहे, आवाजाला आपण तुम्ही कसं एनहान्स करू शकता त्याच्यात, ठीक आहे. जसं की आता समटाइम्स तुम्ही पाहिलं असेल की आपण जेव्हा ऑडिओ रेकॉर्ड करतो, ठीक आहे, तर ऑडिओ रेकॉर्ड करताना काय होतं गाईस की आपला माईक व्यवस्थित नसते किंवा मग सराउंडिंगचा नॉईस खूप जास्त असतो, तर त्या केसमध्ये आपण नॉईस कॅन्सलेशन हा कसा करू शकतो, ओके, किंवा बॅकग्राऊंड नॉईस हा कसा रिमूव्ह करू शकतो मॅक्सिमम क्वालिटीमध्ये, तर ते आपण यात बघणार आहे. ओके, त्यानंतर मग जे बॅकग्राऊंड म्युझिक किंवा बॅकग्राऊंड स्कोअर म्हणतो, तर त्याला कसं आपण त्यात टाकून आपला जो व्हिडिओ आहे तो आणखी इम्प्रूव्ह करू शकतो ते आपण बघणार आहे गाईस. त्यानंतर गाईस परत एडिटिंग पार्ट करायला सपोज आलो, तर त्यामध्ये आपण कलर करेक्शन किंवा कलर ग्रेडिंग जे म्हणतो, ठीक आहे, प्रीमियर प्रो किंवा सॉरी म्हणजे इन टर्म्स ऑफ आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या लँग्वेजमध्ये, तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता ते आपण बघणार आहोत. म्हणजे जसं की सिनेमॅटिक व्हिडिओज तुम्ही कसे एडिट करू शकता किंवा कसे बनवू शकता, ठीक आहे, लाईक ट्रान्झिशन्स लावून, त्यानंतर मग इफेक्ट्स लावून, ओके, कलर ग्रेडियंट करून, कलर ग्रेडिंग करून, ओके, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर काहीच आपण मल्टीकॅम एडिट्स, ठीक आहे, मल्टीकॅम एडिट्स का राहते काहीच,
की मल्टिपल फुटेज राहते. ओके, आणि एका स्क्रीनला तुम्ही बघितलं असेल की मल्टिपल हे फुटेज हे एका सायमल्टेनियसली चालत राहतात. ठीक आहे, म्हणजे ही वन क्लिप एका कॉर्नरला दिसते, सेकंड क्लिप दुसऱ्या कॉर्नरला दिसते किंवा तिसऱ्या कॉर्नरला दिसते, चौथ्या कॉर्नरला दिसते. ओके, तर हे मल्टिपल जे कॅम्स आहेत म्हणजे मल्टिपल कॅमेराने शूट केलेले जे सीन्स आहेत तुम्ही एका टाइमला स्क्रीनवर कसे दाखवू शकता, कसे प्लेस करू शकता त्याबद्दल आपण शिकणार आहेत. आणि एक्झॅक्टली सपोज तुम्हाला वन बाय स्टेप क्लिप वाईज सपोज ते वापरायचे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कुठे कट मारायला पाहिजे. ठीक आहे, किंवा तुम्ही कसे त्याला इफेक्ट देऊन किंवा कसे त्यांचे जे सिक्वेन्सिंग आहे ते तुम्ही एक्झॅक्टली कसं करू शकता, त्याला प्रॉपरली कसं कंपोज करू शकता, तर ते थ्रू आउट आपण कोर्स बघणार आहेत. ओके, जस्ट अ सेक गाइस. ओके, ठीक आहे गाईस. त्यानंतर गाईस जे आपण आता व्हिडिओ मध्ये बेसिक अॅनिमेशन बघतो. ठीक आहे, म्हणजे लाईक टायटल्स बघतो. ओके, त्यानंतर टेक्स्ट अॅनिमेशन बघतो. तर ते आपण बेसिक अॅनिमेशन जे आपल्याला प्रीमियर प्रो मध्ये किंवा मग फिल्मोरा मध्ये हे कसे करता येईल ते आपण बघू शकतो. म्हणजे ऍक्च्युली शिकणार आहोत. त्यानंतर गाईस जे तुम्ही लॉंग आउटरोज पाहतात. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टेड बाय किंवा मग फिल्म ऍक्टर्स किंवा मग सपोर्टिंग स्टाफ, त्यानंतर मेकअप आर्टिस्ट जे ते लॉंग लंबे नावं असतात. ठीक आहे, स्क्रिप्ट असतात, तर ते कसे चालवायचे तर ते आपण यामध्येच प्रीमियर प्रो मध्ये आणि फिल्मोरामध्ये कसं करतात ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर काहीच अगेन पार्ट येतो ग्रीन स्क्रीनचा. ठीक आहे, ग्रीन स्क्रीन एडिटिंग आपल्याला कसं करते ते आपण त्यात शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही ग्रीन स्क्रीनला सपोज व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याला तिथून तुम्ही ग्रीन स्क्रीन काढून बॅकग्राऊंडला सपोज तुम्हाला कुठला दुसरा व्ह्यू किंवा कुठली तुम्हाला व्हिडिओ चालवायचा असेल त्या केसमध्ये तर तुम्ही एक्झॅक्टली काय कट्स मारायला पाहिजेत, काय सपोज काय करायला पाहिजे एक्झॅक्टली ते आपण त्यात बघणार आहोत. ओके, त्यानंतर काहीच लास्ट पार्ट की आपलं सगळं रेडी आहे. त्यानंतर एक्झॅक्टली सपोज आपल्याला म्हणजे सपोज स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे किंवा मग रील फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे किंवा मग आपल्या HD फॉर्मॅटमध्ये आहे पाहिजे आहेत किंवा 4K फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहेत. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द प्लॅटफॉर्म. तर ते आपण कसे एक्सपोर्ट करायचे ओके व्हिडिओज तर ते सुद्धा यामध्ये कम्प्लिटली बेसिक पासून शिकणार आहे. ओके गाईस, त्यानंतर गाईस नेक्स्ट टूल येतो आपला अडोबीचाच आफ्टर इफेक्ट्स. ठीक आहे, तर गाईस आफ्टर इफेक्ट्स जो आहे गाईस तो कम्प्लिटली आपला अॅनिमेशन टूल आहे. त्यामध्ये सांगायचं झालं तर जे तुम्ही अॅनिमेशन बघतात. ठीक आहे, म्हणजे युट्यूबला जे तुम्ही ऍड्स बघतात. ठीक आहे, म्हणजे जे 2D फिगर्स येतात ऑटोमेशन होऊन किंवा मग लोगो डिझाईन त्यानंतर इंट्रो आउट्रो. ठीक आहे, तर हा तुम्ही कम्प्लिटली जो पार्ट आहे गाईस अडोबी इलास्ट्रेटर मध्ये शिकू शकता. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट आपण स्टार्टिंग करणार आहोत अगेन इंट्रोडक्शन सेशन पासून. त्यानंतर लेअर पॅनल्स, की फ्रेम्स. ठीक आहे, त्यानंतर फ्रेमचा यूज करून तुम्ही मोशन पाथ हा किंवा मग मोशन ते पाथ असतो. ओके, किंवा मग एखादा टूल असतो किंवा फ्रेम असतो तर त्याला तुम्ही कसं अॅनिमेट करू शकता ते आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये प्रीसेट्स आपल्याला काय अवेलेबल आहेत, इफेक्ट्स काय अवेलेबल आहेत, त्यानंतर सपोज ऍडिशनली लागल्यात इफेक्ट्स तर ते आपण कसे इम्पोर्ट करू शकतो आणि आपला व्हिडिओ जो आहे किंवा अॅनिमेशन जो पार्ट आहे तो कसा एनहान्स करू शकतो ते आपण काहीच त्यात कम्प्लिटली आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर काहीच त्याच्यातच कन्सेप्ट राहतो की पॅरेंटिंग अँड एक्सप्रेशन. तर त्याचा यूज करून आपल्याला आपला जो कॉम्प्लेक्स अॅनिमेशन म्हणतो. ओके, तर तो एक्झॅक्टली आपल्याला कसं बनवता येईल ते पण आपण याच्यात शिकणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काहीच टेक्स्ट अँड मोशन ग्राफिक्सचा जो पार्ट आहे तो पण आपण त्यात शिकणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बऱ्याचदा बघितले असतील की साऊथचे जे तुम्ही टीजर बघतात. ओके, किंवा कुठल्याही मूवीचा टीजर बघता तर तो एक्झॅक्टली कसा बनतात तर ते पण आपण त्यात शिकणार आहोत. ओके, त्यानंतर याच्यातच मल्टिपल क्लिप्स हा कशा यूज करता येईल तुम्हाला ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर जे इमेज मास्किंग किंवा मग व्हिडिओ मास्किंग कशाला म्हणतात. ठीक आहे, युट्यूबला तुम्ही आता बघत असाल की जेव्हा शिकवतात लोक तर त्यांचा सायमल्टेनियसली इथे कॉर्नरला राईट कॉर्नरला किंवा लेफ्ट कॉर्नरला कुठे पण एक त्यांचा फेस हा कंटिन्युअसली सुरू असतो की ते बोलत असतात. तर त्या केसमध्ये काहीच ते कसं एडिट करायचं तर ते सुद्धा आपण या अडबी म्हणजे आफ्टर इफेक्ट्स मध्ये आपण शिकणार आहोत. ओके, त्यानंतर काही कॅमेरा ट्रॅकिंग कशाला म्हणतात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मग त्यात आपण जसं की
मी तुम्हाला इकडे सांगितलं, ठीक आहे, फिल्मोरामध्ये आणि त्यानंतर प्रीमियर प्रो मध्ये, की आपल्याला त्यात साऊंड कसं ऍड करता येईल, ठीक आहे, त्याला बॅकग्राऊंड स्कोअर कसा ऍड करता येईल ते पण आपण यात बघणार आहोत. ओके, त्यानंतर काही अॅनिमेशनचा पार्ट येतो परत, की पार्टिकल इफेक्ट्स कसे दिसतात देतात. ओके, तर ते पण आपण शिकणार आहोत. ठीक आहे, वन बाय वन सगळे इफेक्ट्स आपण त्यात शिकू. ओके, त्यानंतर काही एंड पार्ट आपला, की एक्झॅक्टली व्हिडिओ हा कसा एक्सपोर्ट करतात तो आपण यात कव्हर करणार आहोत. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, त्यानंतर काय सगळ्यात तुमचा कालचा महत्वाचा प्रश्न, की काय सर एक्झॅक्टली तुमचा सिलेबस जो आहे, तर फी स्ट्रक्चर कसा आहे, तर तो काय राहणार. ठीक आहे, तर काय आपला जो फी स्ट्रक्चर आहे तो असा आहे. ठीक आहे, तर आपण 3 टाईपचे जे कोर्सेस आहेत गाईस, 3 टाईपचे कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो. ओके, फर्स्ट फर्स्ट ओके, त्यात फर्स्ट आहे म्हणजे कम्प्लिटली 2 टाईपचे आपण कोर्सेस प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणजे कॉम्बो ऑफ ग्राफिक्स डिझाईन प्लस फोटोशॉप. ओके, तर सपोज गाईस हे 5 टूल्स आहेत आणि तुम्हाला यातले एक टूल सपोज शिकायचं असेल, तर त्या केसमध्ये गाईस तुम्ही ऑनलाईन साठी ही काय फीज असायला पाहिजे. तर सपोज तुम्हाला या 5 टूल्स पैकी, लाईक या 5 टूल्स पैकी काही कुठलाही एक टूल सपोज ऑनलाईन शिकायचं असेल, तर त्या केसमध्ये काही आपली फी आहे 12,000. त्यानंतर सपोज 2 टूल्स शिकायचे असेल, तर त्या केसमध्ये आहे आपली 22,000. आणि 3 टूल्स शिकायचे असतील, तर त्या केसमध्ये काही आपली फी आहे 30,000. ठीक आहे गाईस, तर आणि सपोज तुम्हाला सगळे टूल्स सपोज शिकायचे असतील ऑनलाईन मध्ये, तर ऑनलाईन मध्ये काही कम्प्लीट जी फी राहील ती आहे आपली 35,000. ठीक आहे गाईस, आणि त्याच सेम केसमध्ये फॉर व्हिडिओ एडिटिंग, सपोज तुम्हाला तिन्ही टूल्स सपोज शिकायचे असतील. ठीक आहे, आणखी हा गाईस सॉरी, आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग मध्ये हा 1 टूल किंवा 2 टूलचा फॉर्मॅट हा अवेलेबल नाही आहे. ओके, त्याचा कंबाईन जो आहे तो पॅकेज आहे, ऑनलाईन साठी पॅकेज आहे तुमच्याकडे 35,000चा. आणि सपोज ऑफलाईन सपोज यायचं असेल गाईस, तर त्या केसमध्ये आपल्याकडे पॅकेज आहे, किंवा मग आपली जी फीज आहे ती आहे 39,000. ओके, 39,000. ओके, त्यानंतर काही ऑफलाईनचं एकदम मी तुम्हाला सांगून देतो, की सपोज ऑफलाईन मध्ये येऊन तुम्हाला सपोज बॅच करायची असेल, टूल्स शिकायचे असतील, तर त्या केसमध्ये आपला एका टूलसाठी आहे 14,000. त्यानंतर 2 टूलसाठी 24 आणि 3 टूलसाठी 32. ठीक आहे, आणि सपोज तुम्हाला 5 टूल सपोज मास्टर्स करायचे असतील, ओके, तर त्या केसमध्ये आपली जी फीज आहे ती आहे 39,000. ओके गाईस, आणि गाईस या सगळ्या पॅकेजेसमध्ये जसं की व्हिडिओ एडिटिंग झालं, तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये तुम्हाला कॅनवा जो आहे कम्प्लिटली फ्री राहणार आहे. तुम्हाला 1 इयरचं जे आपलं मेंबरशिप राहील ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल, आणि सेम फॉर फोटो एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाईनसाठी. ठीक आहे, हा गाईस एक जो आहे आपला कॉम्बो आहे. ओके गाईस, तर हे होतं गाईस आपलं फी स्ट्रक्चर आणि आपलं सिलेबस आपल्या कोर्स बद्दल. तर गाईस आता इथे आपला जो सेशन आहे हा कम्प्लीट होतोय, आणि सपोज गाईस तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर गाईस तुम्ही विचारू शकता. हॅलो, येस गाईज, एनी क्वेश्चन म्हणजे तुम्हाला याचं कुठलं सर्टिफिकेशन असतं का? येस, तर सगळ्यात चांगला प्रश्न आहे. तर आपल्या ग्रॅडेक्स अकॅडमी कडनं तुम्हाला कोर्स केल्याचं जे आहे सर्टिफिकेशन भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली व्हिडिओ एडिटिंग शिकले आहात, किंवा मग कुठलाही एक सिंगल टूल्स शिकले आहात सपोज, तर त्या केसमध्ये तुम्हाला तसा सर्टिफिकेट हा भेटणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त इलास्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ शिकत आहात, तर तुम्हाला तसा एक स्पेसिफिक तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. आणि सपोज तुम्हाला कम्प्लीट हा कोर्स करत आहात, ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईनचा म्हणजे 5 टूल्सचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला कम्प्लीट जो आहे तो सर्टिफिकेट भेटणार ग्राफिक्स डिझाईनचा. ठीक आहे, आणि सेम फॉर व्हिडिओ एडिटिंग. ओके. देन गाईज एनी अदर क्वेश्चन, म्हणजे सपोज तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता रिगार्डिंग दी सिलेबस, फी स्ट्रक्चर अँड ऑल. तर तुम्ही काल फी सांगणार होते आज?
हो, आपण फीस बद्दलच आता इथे बोललो आहोत. तर मी फीसच्या पेजला जे आहे ते परत येतोय. ठीक आहे. तर हे फी स्ट्रक्चर आहे जिथे ओके जे तुम्हाला स्क्रीनला दिसतात. ठीक आहे. आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 मोड आपण बनवलेले आहेत. ठीक आहे. ऑनलाईन मोडमध्ये सपोज तुम्हाला ग्राफिक्स डिझाईन पैकी हा कुठलाही सॉफ्टवेअर सपोज शिकायचा असेल तर त्या केसमध्ये आपली जी फी सांगितली होती मी ती सांगितली होती 12,000 दोन सॉफ्टवेअरसाठी 22 आणि 3 सॉफ्टवेअरसाठी 5 सॉरी 30,000. ओके. आणि सपोज तुम्हाला 5ही सॉफ्टवेअर सपोज शिकायचे असतील ग्राफिक डिझाईन मध्ये तर त्या केसमध्ये 35,000. आणि ऑफलाईन साठी सेम ग्राफिक्स डिझाईनची जी फी आहे ती आहे 14,000. ठीक आहे. त्यानंतर 24,000 2 सॉफ्टवेअरसाठी आणि 3 सॉफ्टवेअरसाठी 32,000. ठीक आहे. आणि सेम ऑफलाईन सपोज तुम्हाला करायचं असेल तर त्या केसमध्ये कम्प्लीट जे 5ही टूल्स आहेत ओके त्यासाठी आहे 39,000. आणि कम्प्लीट फक्त जो आपला व्हिडिओ एडिटिंगचा जो पॅकेज आहे ठीक आहे किंवा मग आपली फी स्ट्रक्चर आहे तर ती ऑनलाईन साठी आहे अगेन 35,000 आणि 29,000 ऑफलाईन साठी सॉरी 39,000 ऑफलाईन साठी. ओके अक्षय. त्यानंतर गाईस तुम्हाला आणखी दुसरा कुठला क्वेश्चन आहे तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. गाईस तुम्हाला पण सपोज काही क्वेश्चन असतील तुम्ही विचारू शकता. हॅलो. अक्षय तुमचा आवाज नाही येते व्यवस्थित. हॅलो. सो गाईज तुम्हाला आणखी सपोज काही प्रश्न असतील तर तुम्ही पुढल्या 5 मिनिटात विचारू शकता. ठीक आहे. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो गाईज तुमच्याकडनं मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला सध्याला आता आणखी काही डाऊट नाही आहे तर आपण पुढल्या सेशनला जे आहे ओके ते भेटूयात. ठीक आहे. पुढल्या सेशनला आपण बघणार आहोत की ॲज अ ग्राफिक डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटर बनल्यानंतर तुम्ही काय सॅलरी एक्सपेक्ट करू शकता, कुठे जॉब करू शकता. ठीक आहे. कुठे जॉब करू शकता ते तर आपण सायमल्टेनियसली म्हणजे कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं की कुठे तुम्ही काम करू शकता. पण तुम्ही ॲज अ म्हणजे फ्रेशर तुम्ही काय सॅलरी एक्सपेक्ट केली पाहिजे ओके ते आपण बघणार आहोत उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे गाईस. आणि सायमल्टेनियसली आपला जो ग्रॅडेक्स प्लॅटफॉर्म आहे गाईस ते आपण व्हिजिट करणार आहोत. ओके. की तुम्हाला म्हणजे सपोज तुम्ही ऍडमिशन घेत आहात ठीक आहे ग्रॅडेक्स अकॅडमीला. ठीक आहे. तुमचा कोर्स तुम्ही एनरोल करत आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला जे आपला प्लॅटफॉर्म आहे किंवा मग आपल्या जे सर्व्हिसेस आहेत फॅसिलिटीज ते तुम्हाला कसे ऍक्सेस करता येतील ते कम्प्लीट गाईज उद्या आपण बघणार आहोत. ओके गाईज. चालेल गाईज. तर तुमचा सपोज आणखी काही प्रश्न असेल तर गाईज तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण इथे आजचा जो सेशन आहे ठीक आहे आपला जो ग्राफिक्स डिझाईनचा सेकंड दिवस आहे ठीक आहे डेमो सेशन तर त्याला कन्क्लूड करूयात. हॅलो सर. हा नाही हा सर मी सर आता जॉईन झालो आहे सर. मला माझं लक्ष उतरून गेलं मी ते कामात होतो. ओके ना. तर चालेल मी तुम्हाला एक रिकॅप देतो. ठीक आहे. रिकॅप मध्ये आपण कुठले टूल्स शिकणार आहेत ते आपण तुम्हाला एक पटकनी सांगतो. ठीक आहे. हे अडोबी इलास्ट्रेटर शिकणार आहे आपण. त्यानंतर अडोबी इन डिझाईन, त्यानंतर फोटोशॉप. ठीक आहे. फोटोशॉप त्यानंतर लाईटरूम नंतर कोरेल ड्रॉ नंतर कॅनवा नंतर मग प्रीमियर प्रो नंतर मग फिल्मोरा सोबतच. ठीक आहे. आफ्टर इफेक्ट्स. ठीक आहे. सगळे टूल्स जे आहेत आपण ते शिकणार आहेत. ठीक आहे. टूल्स मध्ये आपण कम्प्लिटली इमेज मॅनिप्युलेशन शिकणार आहे. त्यानंतर इलास्ट्रेटर्स कसे बनवायचे, पोस्टर डिझायनिंग, लोगो डिझायनिंग. ओके. त्यानंतर बॅनर प्रिंटिंग. ठीक आहे. कम्प्लीट जो आपला मटेरियल आहे ठीक आहे आपण तो कसा प्रिंटेबल प्लस डिजिटलचा तो आपण कसा रेडी करायचा. त्यानंतर 3D मॉकअप्स कसे रेडी करायचे. ठीक आहे. तर त्यानंतर मग अल्बम आपण कसे डिझाईन करू शकतो किंवा मग ब्राउचर्स कसे डिझाईन करू शकतो, न्यूजपेपर आर्टिकल्स आपण कसे रेडी करू शकतो.
ठीक आहे. मॅगझिन्स कसे रेडी करू शकतो, तर ते सगळं जे गाईज आपण या ग्राफिक्स डिझाईन मध्ये कम्प्लीट शिकणार आहे. त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट आपण बघितला. व्हिडिओ एडिटिंग मध्ये मल्टिपल तुम्ही क्लिप्स कसे हँडल करू शकता, नंतर बघ कट्स कसे मारायला पाहिजे, कुठे मारायला पाहिजे, काय इफेक्ट्स आणि ट्रान्झॅक्शन तुम्ही कसे यूज करायला पाहिजे, ते सगळं आपण त्यात बघणार आहोत. ठीक आहे, इन्क्लुडिंग दी ग्रीन स्क्रीन एरिया. ओके. त्यानंतर काही नयन आपण फी स्ट्रक्चर बद्दल बघितलं. तर फी स्ट्रक्चर जो आहे तो आपला म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. ओके. तर ग्राफिक्स डिझाईन मध्ये म्हणजे या 5 सॉफ्टवेअरसाठी पैकी सपोज तुम्ही कुठलाही एक सॉफ्टवेअर सपोज करायचा असेल तुम्हाला, तर त्या केसमध्ये तुमची ऑनलाईनची जी फीज आहे ती 12,000 राहील. आणि सपोज 2,000 म्हणजे 2 सॉफ्टवेअर करायचे असेल त्या केसमध्ये 22, आणि 3 सॉफ्टवेअर करायचे असतील त्या केसमध्ये 30,000. ओके. आणि सपोज तुम्हाला सगळे 5चे 5 सपोज कोर्स म्हणजे सॉफ्टवेअर सपोज शिकायचे असेल त्या केसमध्ये आपली जी फी राहील ती राहील 35. ओके. आणि सेम फॉर व्हिडिओ एडिटिंग, तर तो डायरेक्टली जो आहे तो तुमचा 35,000 ऑनलाईनचा फी राहील. ओके. त्याच कम्पॅरेटिव्हली सपोज ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग सपोज तुम्हाला कॉम्बो शिकायचं असेल, ठीक आहे, म्हणजे लाईक ग्राफिक्स डिझाईनची आपली कम्प्लीट फी राहील ती राहील 39,000. आणि सेम फॉर ऑफलाईन फी साठी म्हणजे व्हिडिओ एडिटिंगसाठी ती राहील आपली 39. ठीक आहे. त्यामध्ये पण आपण थोडं सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे ग्राफिक डिझाईनसाठी. म्हणजे तुम्ही सपोज एक सॉफ्टवेअर शिकत असाल येऊन, ठीक आहे, आपला ऑफलाईन बॅच करत असाल, तर त्या केसमध्ये आपली फीज जी राहील ती राहील 14,000 एका सॉफ्टवेअरसाठी. त्यानंतर 2 सॉफ्टवेअरसाठी 24 आणि 3 सॉफ्टवेअरसाठी 32. तर हे होतं एक रिकॅप नयन तुमच्यासाठी. ठीक आहे. या व्यतिरिक्त सपोज तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. नो क्वेश्चन. थँक्यू. देन गाईज उद्याला हा जो आपला रेकॉर्डेड सेशन आहे, ठीक आहे, डिटेल सिलेबस आपण काय काय बघितलेलं आहे ते युट्यूबला नक्कीच म्हणजे अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर कालचा जो सेशन होता गाईज तो सध्या युट्यूबला अवेलेबल आहे. तर तुम्ही सपोज मिस आउट केलेला असेल किंवा तुमच्या मित्रांनी मिस आउट केला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना लिंक शेअर करून सांगू शकता की एक्झॅक्टली कालच्या फर्स्ट डेमो सेशनला आपण काय शिकलोय. ठीक आहे. आणि गाईज आजचा जो सेशन आहे तो उद्या सायंकाळपर्यंत तुम्हाला युट्यूबला अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही तो उद्याला नक्कीच अटेंड करू शकता. चालेल गाईज. त्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. अदरवाईज वी विल कन्क्लूड दिस सेशन हिअर. नयन, आकांक्षा किंवा मग SVS जे आहेत तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. सध्या तरी क्वेश्चन्स नाहीये. ओके. चालेल मग गाईस आपण आजचं जे सर सेशन म्हणजे सेशन म्हणजे सर आपले जे आता समजा तुम्ही जे आम्हाला शिकवत आहे किती दिवस शिकवत आहे सर आम्हाला हे सेशन फ्री मध्ये, म्हणजे आता तुम्ही जे सांगत आहे. हा तर तुमचा हा 4 दिवसांचा जो आहे तो डेमो सेशन राहणार आहे. ओके. आणि म्हणजे लाईक 14, त्यानंतर 15, 16 आणि 17 असे 4 दिवस तुमचं सेशन राहणार आहे, डेमो सेशन. त्यामध्ये ग्राफिक्स डिझाईन हा एक्झॅक्टली काय राहतो, ठीक आहे, ते आपण काल बघितलं. आज सिलेबस बद्दल बघितलं की तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये एक्झॅक्टली काय काय शिकायला पाहिजे इंडस्ट्रियल स्टँडर्ड नुसार, किंवा मग तुम्हाला एक चांगला डिझायनर बनायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय टूल्स शिकणार आहात. ठीक आहे. तर ते आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलं आहे. ओके. त्यानंतर आपण उद्याच्या सेशनला असं बघणार आहोत की तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणल्यानंतर ॲज अ फ्रेशर्स हे काय तुम्ही सॅलरी एक्सपेक्ट करू शकता, किंवा मग फ्री डिझाईन म्हणजे फ्रीलान्स करायचा विचार करत आहात तर त्या केसमध्ये तुमची प्राइसिंग काय असायला पाहिजे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द एक्सपिरियन्स. त्याबद्दल आपण उद्याला बोलणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला एक ग्रॅडेक्स जे आपलं प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, तर म्हणजे जे आपले जे सर्व्हिसेस आहेत तर त्याबद्दल तुम्हाला एक टूर देणार आहे थ्रू आउट आपल्या वेबसाईट ग्रॅडेक्सच्या वेबसाईट बद्दल. ठीक आहे. त्यानंतर मग लास्ट सेशन मध्ये तुम्ही एक्झॅक्टली टूल इंटरफेस म्हणतो, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इलास्ट्रेटर किंवा कोरेड्रॉ सपोज कन्सिडर केले, किंवा मग आपलं फोटोशॉप झालं, ठीक आहे, त्यानंतर इन डिझाईन झालं, लाईट रूम झालं. ओके. तर त्यांचा इंटरफेस कसा दिसतो, तिथे काय काय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला, तर त्यांचा एक प्रॉपर इंट्रोडक्शन म्हणजे शॉर्ट इंट्रोडक्शन आपण बघणार आहे. ठीक आहे, लास्ट सेशन मध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर काहीच तुमचा ओपन जो आहे डाऊट सेशन ठेवूयात आपण अगेन म्हणजे लास्ट डेला लाईक 17 तारखेला. तर तुमचे सपोज काहीही ग्राफिक्स डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच जे आहे ते विचारू शकता. ओके. ओके गाईज. चालेल. ओके. थँक्यू गाईज. भेटूयात उद्याला सेम टायमिंग 6:30 वाजता. ओके. आणि आपली लिंक जी आहे ती अगेन सेम राहणार आहे. ओके. थँक्यू. ओके. थँक्यू.